तर आता आम्ही आज चॅलेंज घेतले 30,000 स्टेप करायचं. तर तुम्हाला काय वाटतं आम्ही करेल का पूर्ण? तर आता तुम्ही आमच्या प्रवासात असं सोबत राहा आणि आम्ही खूप मस्ती करणारे मज्जा करणारे ते तुम्ही बघत राहा. हे बघा आम्ही काय काय केले. गणेश आहे, यश आहे आणि मंथन आहे, विराज आहे आणि सोमनाथ आहे. तर तुम्हाला एक शिक सांगतो तुम्हाला, काय काय माणसं आयुष्यात अशी भेटतात ना ती आपल्याला जवळची म्हणतात आणि टाइमला आपल्याला विचारत पण नाहीत. गोडा एकटी जातात 15,000 स्टेप करून येतात बनंगवरनं तरी आम्हाला बोलत नाही. बाकीच्या वेळेस आम्हाला फोन करतात. ललित आणि सागर भाई याने पेरू आणलेत आणि आम्ही इथं वेगळे बनवलेत चटणीचे आणि ह्याच्यात बाटल्यात. आणि सोमनाथ पुढे गेला सागरदा गद्दार माणसांना कशाला दिला? गद्दार माणसांना सागरदान पेरू दिला. हे मंथन हे काय करतात स्वतःच बघतात. त्याला आमची जर्नी तुम्ही बघा आता. कर की फोन पुढे गेले चालत रेट कवलीकडे. आम्ही आता निघालेलो आहे. आमची जर्नी चालू झालेली आहे. ए विराज इकडे बघ, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. हो का, हे संकेत सर पेरूचे चाहते, पेरूसाठी काही करू शकतात. चला बघूया, भेटूया पुढे. नंतर काय काय माणसं अशी असतात ना त्यांना नवीन माणसं भेटली की दुसऱ्यांना घोडा लावून जातात पुढे. ही आशातला हे येऊ नाही बाबा, त्यांनी धोका दिला की परत आपल्याकडे येतात. अशा माणसांपासून जपून राहा. आम्ही सहज चालू झालो तुम्हाला यांना म्हणलो गोळगुटका तू सर्व गोष्टी सहजच होत्यात पण मनाला लागतात. संकेत गणेश आणि हृदय मला कॉन्फिडन्स न म्हणलेत मंथन असं करणार नाही कधीच. मी त्यांना म्हणलो मंथन केलाय तर म्हणतात कशाला खोटं सांगतोस काय बी. आणि आमचं मन दुखावलंय याचं आणि माझं खूपच लागलं. नाराज चालतो मी. तो म्हणतोय आमच्या बरोबर चालतो. हा मोबाईल ठेवा आणि चल आमच्यावर. मग मानतो आमच्यासाठी तो आलास. मग आम्ही म्हणतो तो आमच्यासाठी आलास. 15,000 करून 15,000 करून खायचा पत्ता नाही आणि 15,000 करतोय. त्याला आहे आता त्यांना घेऊन यायची तयारी. त्यांना तर आमच्या गावातला दुसरा निक्या नको बनू. रस्ता माहिती आणि नेतो कुठं पण. या तऱ्हेने आम्ही आत्ताच इथं दमलोय. बघूया कशाला माळा काका जातोय बघ की अशा 50,000 स्टेप करायचं म्हटलं तर ह्या तऱ्हेने एकामेकावर चढायचं चाललंय. मी चढतोय एकामेकावर बोलतोय मी चढतोय. कसा दाखव. तू काय म्हणला नाही आता? काय म्हणा काय नाही तुझ्यावर डाऊट होता आम्हाला तुला पहिल्या पोरांचं नाव. बघा आम्ही मागे पण बोललेलो. सचिन दादा काल म्हणलं डायरेक्ट प्रॉपर एवढं आतलं कोण सांगू शकत. हे म्हणते भाऊ तू नीट ऐकलेस का बाबा याचे म्हणणं आलो आईच वाचलो ना तर आता काटा होता. येणार आहे का नाही तोंडात त्याच्या? यस कोणाच्या आहे कधी या तऱ्हेने बघा आता आम्ही चाललेलो आहे. तेव्हा का सोमनाथ काय घालती बोलतो मला सगळी. बाय बाय. असं वाटतंय की आम्ही गँग घेऊन असं माराय कुणाला चाललोय. या तऱ्हेने आम्ही गँग घेऊन असं वाटतं सगळ्यांना मारायला चाललोय पण असं नाही. काय आमचे काय करतो आपण स्टेपा पूर्ण करतोय. स्टेप चॅलेंज आहे त्यामुळे तो आम्ही पूर्ण करतोय. आता थोड्या वेळात आता बघू काय होते कम्प्लीट होते का नाही आम्हाला काय चालायचं आहे. ललितला लल्ला करायचं. आणि हे बघा ही पुढचे किंग मेकर विराज भाऊ छाती बाहेर काढून सागरची पेटी आणि मधलं गुगल असायचं
गुगल त्याला जेव्हा ठेवतो तेव्हा तो ओपन होतो. कराय हे कराय यश. त्यामुळे आपण बघूया आता पुढे काय चाललंय होईल ते. ही बघा माग हे दोघं पण सगून एकामेकांच्या मंथनचा नवरा हडपलेला आहे सोमानं. अरे हो सॉरी ते तुम्ही डिस्कस करा आणि आम्हाला सांगा. बाय बाय. वातावरणाचं तर काही खरं नाही बघा. पाऊस बिऊस पडायला लागेल असं वाटतंय. आता ऍडव्हेंचर चालू होईल असं वाटतंय. बघू. हवामान विभागानं सांगितलेलं आहे की 24 तास पाऊस खूप आहे. पण आता बघू. आमच्या गावाचा वडा त्या तऱ्हेने आम्ही आलो आता डोंगरात. सगळ्यांची हालत टाईट. आम्ही तिकडे होतो पाक खाली. आता डोंगरात आले स्टेपा करायला. फक्त स्टेपा करायला तुम्हाला दाखवायला. आमचा पूर्ण डाऊन झालाय भाऊ. अजून तिकडे जायचं पूर्ण. मस्ती बघ किती काय. पाऊस यावा असं वाटतंय सगळ्यांना. एकच पुडगी तिला वाटतं की पाऊस नाही आला पाहिजे. ही बघा संकेतचं बाकी काही खरं ठरलं नाही ठरलं. तिला लागण्याचं ते खरं ठरलंय बघ. तो बोललाय ना नंबर टाका. काय XYZ भावाला ती आवडती पण सांगत नाही भाऊ. तिच्यासाठी का सकाळी बाथरूमला त्यांच्या बाथरूम सुका पाटलीचा पाटीलचा काय विषय. सुका पाटीलचा असा विषय की तो काय करायचा संकेत सांग एकदा. हो बांध भरून हागायचा. बांधाव जागा पुरायची नाही. रिअल आहे का. हो काय एका वाफ्याच्या शेंगा एकटा खायचा. हो परत तुला काय सांगू. वाफ्याच्या शेंगा खायचा. परत 5 लिटर ना 5 लिटर दूध. पाणी नाही प्यायचा. दूधच प्यायचा. पाणी प्यायचा नाही. जिवंत आहे का मी आला. जिवंत हे. त्याच्या डोक्यावरती कुऱ्हाड कोणीतरी टाकलेली. डोळा गेला पण माणूस गेला नाही. एवढा कडक होता. कुऱ्हाड पण गेली. कुऱ्हाडनं मारलेला माणूस पण मेला. सुका पातळ मेला नाही. पातळ. आता बघा व्ह्यू बघा भावांनी. तुमच्यासाठी आलोय फक्त. अजून चढायचं आहे भरपूर. लय दिवसात ना आलोय त्यामुळे फाटते. पण व्ह्यू बघा भावांना. बाकीच्यांचे फाटले. संकेत सर बघा. ते एक जण बघा. अशीच मजा बघायचं असेल तर आमच्या ग्रुपला फॉलो करा. सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कसा पाहिजे ते पण सांगा. बघा ह्या डोंगराच्या पलीकडे जे दुःख दिसते त्या पलीकडे कासपठार आहे. समजलं. ह्या साईडला महाबळेश्वर आणि ह्या साईडला सातारा. आणि आम्ही सातारा महाबळेश्वर कासपठार आणि वाईच्या मध्ये. जन्नत कसं आहे बघा. नाही किती पुरला यार मला माहिती आहे. सुकटलेला 2.2 ट्रेने आम्ही आता
मालदेवला आलेलो आहे. कसं आहे बघा व्ह्यू बघा. सगळे टाईट झालेत, पाय बी आलेत गळत. ते हो का फोन हलवते बघा कसा. चला आता ते घेतल्या, हालत खराब झाल्या आता सगळ्यांची. अजून लय लांब जायचे. या तऱ्हेने आम्ही आता 15,000 स्टेप केलेले आहेत कंप्लीट. अजून 15,000 राहिलेत. खूप चाललोय. इथून असं आलोय असं फिरत आणि त्याच्या पलीकडून आलोय. आता वातावरण बघा तुम्ही बाहेर लोक बघा. गँग झिरो बँग झिरो. काय कांच्या 14,000, काय कांच्या 15,000. देवाच्या पाय पडून ओम नमः शिवाय. तरीने आता पाऊस आलेला आहे. आता गाया फिरत दिसल्यात, मागा लागतात आमच्या गाया. त्या तऱ्हेने आम्ही आता पावसात दिसतोय. 24,000 झालं स्टेपा, थोडं राहिल्यात. आता बघू होतात का कम्प्लीट. चला बाय बाय. फायनली आमची जिरली. आमचे झाले 30,000 स्टेप पूर्ण. 10 स्टेप 3 तासानंतर 4 तासानंतर झालेले आहेत. 22 किलोमीटर आम्ही नॉनस्टॉप चाललोय. सगळा भिजलेलो आहे. पाय बी खूप जाम दुखतात, लय दुखतात. त्यामुळे वाट लागले पूर्ण. पाय बी असे आकसून धरतात. त्यामुळे आता तुमच्यासाठी केलेलं आहे बघा आमची गँग सगळी. चला अशाच व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्ही पुढच्या व्हिडिओ आमचे बघा. बाय बाय. ए बाय बाय करा. चला ए बाय बाय करे.